नमस्कार मंडळी, मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनल मराठी यात्रीमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो गोव्यामधील अरंबोल जे गाव आहे, हे गाव नेमकं कसं वसलं, रशियन लोक इथं कसे आले त्याच्याबद्दलचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। भारतीय गोवा राज्य दरवर्षी 2.4 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करते। त्यापैकी अर्धा दशलक्ष परदेशी आहेत। या परदेशी लोकांमध्ये रशियन हा सर्वात मोठा गट बनला आहे। गोव्याशी रशियन प्रेमसंबंध हे शतकाच्या शेवटी एक गडबड म्हणून सुरू झालं। आज रशियन पर्यटन हे गोव्यासाठी सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ बनले आहे। गोव्याचा पर्यटन हंगाम ऑक्टोबर पासून सुरू होतो आणि मार्च पर्यंत चालतो। सध्याच्या हंगामात 800 चार्टर्ड फ्लाइट्स आणि 65,000हून अधिक लोक रशियन इथं अपेक्षित आहेत। भारताच्या गोव्याच्या उत्तरेकडील भागात वसलेले अरंबोल हे एक नयनरम्य गाव आहे। एकेकाळी निद्रिस्त मासेमारीचं गाव म्हणून याला ओळखलं जात होतं। अरंबोल हे एक लोकप्रिय समुद्रकिनारा म्हणून विकसित झाले आहे, जे गोव्याच्या इतर भागातील समुद्रकिनाऱ्याच्या गजबजलेल्या दृश्यांपासून सुटू पाहणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करते। अरंबोलचा इतिहास हा सांस्कृतिक प्रभाव आणि परिवर्तनाची एक आकर्षक कथा आहे, ज्यामुळे शांतता, नैसर्गिक सौंदर्य आणि गोव्याचा अस्सल आकर्षणाचा आस्वाद घेत असणाऱ्यांसाठी हे एक आवश्यक स्थळ बनलं आहे। माजी सोव्हिएत युनियन आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंधांनी मजबूत कनेक्शनचा आधार तयार इथं झालेला आहे आणि रशियन बाजारपेठा सुरू झाल्यामुळे अधिकाधिक रशियन लोक भारतात प्रवास करत आहेत। गोवा हा त्यांचा आवडता अड्डा बनलेला आहे। अरंबोलचा इतिहास प्राचीन काळापासून शोधला जाऊ शकतो। स्थानिक मच्छीमार आणि व्यापारी वस्ती असलेले हे एक लहानसं मासेमारीचं गाव होतं। हे प्रामुख्याने निसर्गरम्य वातावरण आणि प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध होतं। 1960 ते 70च्या दरम्यान गोव्याने हिप्पी संस्कृती आणि काउंटर कल्चर चळवळीचा अनुभव घेतला आणि बोहेमियन जीवनशैली शोधणाऱ्या बॅकपॅकर्ससाठी अरंबोल हे एक आश्रयस्थान बनलं।
अरंबोलच्या शांत आणि स्वागतार्ह वातावरण हिप्पी संस्कृतीचा प्रभाव अजूनही दिसून येतो। गावाच्या अस्पर्शित सौंदर्याने मंत्रमुग्ध झालेल्या अनेक प्रवाशांनी अरंबोल हे त्यांचे घर बनवण्याचा निर्णय घेतला आणि पर्यायी जीवनशैली, योग आणि संगीत महोत्सव स्वीकारून गाव हिप्पी हेवनमध्ये बदलू लागलं। पर्यटन उद्योगातून रशियन गुन्हेगारीही गोव्यात पोहोचल्याचे काहीचे म्हणणे आहे। रशियन लोक अरंबोल आणि मोर्जिम सारख्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी विकत घेतात, ज्यांना स्थानिक लोक छोटा रशिया म्हणतात। अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्यामुळे काही जमिनींचे व्यवहार फेडरल अधिकाऱ्यांकडून अजून सुद्धा तपासणीत आहेत। भारतीय प्रसार माध्यमे गोव्यात उद्भवणाऱ्या रशियन माफिया घटना आणि रशियन आणि स्थानिक यांच्यातील संघर्षाबद्दल नेहमी बोलत असतात। भारतीय अधिकाऱ्यांनी अलीकडे ट्रॅव्हलर व्हिसाची जी वैधता आहे त्याचा कालावधी कमी केला आहे आणि बेकायदेशीर ॲक्टिव्हिटीजला आळा घालण्यासाठी इतर अनेक कठोर निर्बंध लागू केले आहेत। तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।